नमस्कार मंडळी, कुठे आहात तुम्ही आज? तर बघा, आज मी एका ठिकाणी गेलते. ते ठिकाण म्हणजे श्री क्षेत्र ताराबाद. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा असन आणि तुम्हाला महिपती महाराजांचं दर्शन घ्यायचं असन तर तुम्ही आपला चॅनल स्किप न करता बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची कमेंट मला नक्की कळवा. तर चला मग, आता मी देवलीतून निघलेले आहे. इथून 12 ते 13 किलोमीटर आहे आम्हाला ताराबाद. तर आपल्याला कोणते कोणते गाव लागते ते सुद्धा सांगणार आहे. आणि आपल्या महाराष्ट्राची जी दिंडी जाते विठ्ठल रखुमाई पंढरपूरला, आणि ते भाविक भक्त परत पुलतांब्याला किंवा इथं ताराबादला येत असतात. कारण असं म्हणतात 3 ते 4 दिवस पांडुरंग भेटीला आलेले असते संत महिपती महाराजांच्या. तर त्यासाठी सर्व भाविक भक्तांची गर्दी तुम्ही बघा. आता हे देवालीतला रस्ता आहे, हा फॅक्टरीवर जाणार आहे, हा इकडं श्रामपूरला जाणार आहे, असा हा रस्ता आहे. तो समोरचा कोलारला रोड जातो. जे देवालीतले आहे त्यांना हा चौक माहीत आहे. तर चला, आमची फॅमिली सर्व काही निघले होते. अथर्व, मी, आमचे आहो आणि माझी ऋतू. तर बघा, आजचा आपला सुखकर प्रवास कसा होतो आणि हा आनंदाचा क्षण मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. इतका खरंच आपल्या महाराष्ट्रात खूप काही असं सांगण्यासारखं आहे. आणि आता ही छोटी एकादशी असं म्हणतात कारण आखाडी एकादशी असते. आणि इथंच लगेच फॅक्टरीवर गेले का समोरच ताराबादची कमान लागते लगेच. तर तुम्ही ती वाचू शकता किंवा ती सुद्धा तुम्हाला दिसतच आहे. मला जेवढं शूट घेता येईल तेवढं घेतलेलं आहे. आणि इतकी तुफान गर्दी होती भाविक भक्तांची प्रचंड. तशी यात्रा 3 दिवस आहे. कालेच कीर्तन असतं 3 दिवस, तिचा सप्ताह असतोय. मग आता हे पहिलं गाव लागतं आपल्याला चिंचवेर, त्याच्यानंतर कनगर आणि वडनेर असं लागून मग ताराबाद येतात. तर जातानीच आम्हाला एक पिंडी दर्शन झालं, अप्रतिम. तिला नंदी इतकी मोठी भव्य दिव्य अशी पिंड, शिवलिंग होतं. तिथंच विठ्ठल रखुमाईची मंदिर सुंदर मूर्ती होती. आपण तिथं दर्शन घेतलं, थांबून तिथं प्रसादसुद्धा होता. त्यानंतर आपण लगेच पुढं निघलो. तिथं लगेच भाविक भक्तांनी लावलं तर कामिनी एकादशीने आणि गोपाल काला या निमित्त भाविक भक्तांचा हार्दिक हार्दिक स्वागत. तर बघा, आता आपण जवळपास आलेलो आहे ताराबादमध्ये. तर ते आपल्याला सगळे काही गावं लागले. तर तुम्ही बघून घ्या, जाणारी येणारी गर्दी किती होती. आणि दिंडीचं तर इतकं भव्य दिव्य दिंडी आपल्याला जाताना येताना लागल्या. आता आपण मी ताराबादच्या ठिकाणी आलेलो आहे. तर हे संत कवी महिपती महाराजांचं क्षेत्र आहे आणि हे क्षेत्र खूप जुनं आहे. ज्यांना काही यातला काही माहीत नाही, बा आता आपण आपल्या गाडीतून उतरलेलो आहे ना, आता आपण चाललेलो आहे. तुम्हाला वाटतं काहीच गर्दी नाही. हे खूप खूप लांब आपण गाडी लावली, पार्किंग केली आणि मग चाललेलो आहे. तर तिथं इतका प्रचंड भाविकांचा आपल्याला प्रतिसाद, काही भाविक भक्त आपल्याला भेटले आणि आपल्याला म्हणतात तुम्ही रिश्तार आहे का, असं तसं काही. तर तेव्हा खूप छान वाटलं. आणि ह्या देवाला भेटायसाठी खास विठ्ठल रखुमाई तिकडून इकडे येतात. त्याचं खूप विशेष म्हणजे त्याचा खूप मोठा कार्यक्रम असतो. याचा भव्यदिव्य अशी रांगोळी काढली जाते ह्या मंगळवारी. त्या दिवशी ती रांगोळी पहाटेच पसरवली जाते. कुकची रांगोळी असते, तिथं विठ्ठल रखुमाईचे पाऊल देखील उमटतात. हे त्या भाविकांना माहीत आहे. आणि जर तुम्ही जरी गेलेले असले तर हा महिमा तुम्हाला माहीत आहे का? आता दिंडीची लाईन बघितली तुम्ही, दर्शनाची लाईन आहे, त्या दर्शनाच्या लाईनने आपण आतमध्ये जाणार आहेत. तर बाकीच इकडं पायदिंडी सोहळा क्षेत्र ताराबाद असं इकडं भजन कीर्तनाचं सगळं काही सोहळा, इकडं लाईटमाळ वगैरे ह्या बाई अशी भाविकांची गर्दी. आपण आता त्या लाईनला उभे आहेत. तर आपले ऋतू आहे ना, आपला छोटा कॅमेरामॅन आपला व्हिडिओ घेणार आहे. तर आपल्या गर्दीत आपला व्हिडिओ आपल्या मुलींना घेतलेला आहे. तर बाहेरून त्या साईडनं मंदिर कसं दिसतं, भाविकांची खूप काही गर्दी होती. जेवढं काही शूट घेता येईल तेवढं घेतलं. आणि आज छोटी एकादशी होती त्यामुळे आम्ही गेलो. तर तुम्ही जरी आज नसले गेले तर उद्या परवा त्याच्या परवा कधीही जाऊ शकता. 3 ते 4 दिवस यात्रा आहे आणि याचा तुम्ही आनंद घ्या. बघा महिपती महाराज किती सुंदर क्षण, एवढं अविस्मरणीय क्षण तुम्ही मिस करू नका. आणि इतकं छान सजावट आणि ते खूप. पहिलं गणपती बाप्पाचं पण दर्शन घेणार आहोत एकदम, आणि समाधीचं सुद्धा मग दर्शन घेणार आहोत. तर बघा, तिथं सगळं काही जेवढं घेता येईल तेवढं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आपल्या महाराष्ट्रातली दिंडी आणि आपलं जय हरी विठ्ठल खरंच लय भारी बरं का. सगळं काही तर आपला महाराष्ट्र म्हणजे आवडण्याचाच विषय आहे, त्यात कुठली कमी नाही. संतांचं दर्शन, आणि हे संतांसाठी देव भेटीला येतात, त्यात काही वाद नाही. त्यामुळेच पांडुरंग विठ्ठल आपल्या संत कवी महाराजांना, महिपती महाराजांना भेटीला येतात आणि 3 ते 4 दिवस त्यांच्या जवळ राहतात. ही काही विशेष म्हणजे किती खूप विशेष गोष्ट आहे. तर बघा, आपलं दर्शन घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण पालखीचं दर्शन घेणार आहोत. तर त्यानंतर इतकी भव्य दिव्य पांडुरंगाची आणि
बाकी सारे यांची रांगोळी देखील काढली होती. ह्या आता पालखीचं दर्शन घेणार तर विणा वगैरे सगळं काही लावलं होतं. आणि त्यानंतर 3 ते 4 दिवस बाहेर आल्याच्यानंतर हा असा दर्शन झालं तिथं. आणि त्यानंतर महिपती महाराजांचं सैटना मंदिर आवरण सगळं काही घेतलं. भाविक भक्त मुखदर्शनाला इकडून येत होते आणि ज्यांना वेळ नाही ते आपण तिथं गेलो आणि लगेच पाऊस आला. नंतर भरपूर काही ऊन पडलं. ते ताराबाद त्या पालखीचा रथसुद्धा तुम्हाला दाखवलेला आहे. सगळे भाविक भक्त खिचडीचा लाभ घेत होते. म्हणजे प्रसाद देखील अवेलेबल होता भक्तांसाठी. भव्यदिव्य असा मंडप घातलेला होता. तिथं हरिनामाचा गजर 24 तास चालू होता. असं इतकं भव्यदिव्य असं रश नाही तिथं. ह्या बाई तर सगळं काही तुम्हाला दाखवलेलं आहे. आवाज महिला मंडळ येते आणि आणखी जरा हरिपाठ भजन कीर्तन 3 दिवस खूप मस्त कार्यक्रम असतो. ह्या क्षणाचा तुम्ही खरंच आनंद घ्या. आज नाही जमलं तर उद्या परवा नक्की जा. आज दिवसभर मी तिकडेच होते. खूप काही आपण ब्लॉग शूट करून आणले तुमच्यासाठी. आपण गेल्या आपल्याला पांडुरंगचं सुद्धा दर्शन झालं. त्यानंतर तिथला सगळा परिसर बघा. दर्शनाच्या नंतर मी सगळा काही शूट घेतला. दिंड्या येतच होत्या, काही दिंड्या जात पण होत्या. ज्यांना जसं जसं शक्य होईल तसं तसं भाविक भक्त येत होते. पंढरपूरच इथं झालेलं होतं. इतका असा दिव्य सोहळा या महिपती महाराजांपाशी भरला होता. त्यानंतर आता भाविक निघलेले आहे घरी जायला. तर घरी जाताना आपल्याला दिंड्या लागल्या आणि काय गर्दी होती तुम्हाला सांगते. मला 2 तास लागले ट्रॅफिकमधून बाहेर यायला. तोपर्यंत मी जिथं पण अर्धा तासात पोहोचणार होती तर मला 2.5 तास लागले रिटर्न यायला. तुम्ही गाडी इतकी घासत आहे आणि इतकी जबरदस्त गर्दी आहे. आणि बसची सुद्धा सुविधा आहे. तुम्ही आसपास गावातले असले तर तुम्ही बसनं देखील जाऊ शकता. बससुद्धा डायरेक्ट तिथं त्यांनी अवेलेबल केलेलं आहे. तीसुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे. आता आपण चाललेलो आहे घरी. तर घरी जाताना आपल्याला किती दिंड्या लागल्या, किती गर्दी लागली ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. आणि नॅचरल वातावरण तर इतकं सोपं आहे की बस तुम्ही कधी जा. ते तर तुमचे ब्लॉग शूट करायसाठी इतकं नॅचरल मस्त हिल वगैरे हिरवंगार निसर्ग रम्य वातावरण आहे. कुठलेही शूट काढा तुम्ही, काहीच प्रॉब्लेम नाही. किती मस्त असतं डोंगर, हिरवी झाडं. खरंच लय भारी वातावरण आहे बरं का. नक्की व्हिजिट करा संत महिपती महाराजांना. नक्की तुम्ही जा. हे क्षेत्र आहे ताराबादला आपल्यापासून खूप काही लांब नाही. कुठं आसपास असलं तर जाताना एका देवीचं मंदिर लागतं ते सुद्धा तुम्हाला माहीतच आहे. जे जातात त्यांना माहीत आहे. तर ती देवीसुद्धा खूप पावन आहे. तर पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला?